जय शिवराय, जय शंभूराजे. जागतिक बौद्धिक संपदा दिन. जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांना बौद्धिक संपदा, इंटेलेक्ट प्रॉपर्टी, IP हक्काचे महत्त्व पटवून देणे. बौद्धिक संपदेमुळे कॉपीराईट, पेटेंट, ट्रेडमार्क आणि डिझाईन याचा समावेश होतो. हे हक्क मानवी मेंदूच्या सृजनशीलतेचे संरक्षण करतात, जसं की शोध, संगीत, पुस्तके, चित्रकला, लोगो इत्यादी. हा दिवस 2000 साली जागतिक बौद्धिक संपदा संघटना WIPO यांच्यामार्फत सुरू करण्यात आला. 1970 साली या संघटनेचा करार लागू झाला. तोच दिवस म्हणून 26 एप्रिल निवडण्यात आला. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे सृजनशीलता आणि नवकल्पना समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्था यामध्ये कशी भूमिका बजावतात हे समजावणे. दरवर्षी या दिवशी एक वेगळी थीम असते. या थीमच्या माध्यमातून महिला, युवक आणि लघु उद्योजक बौद्धिक संपदेच्या मदतीने कसे प्रगती करू शकतात हे अधोरेखित केले जाते. आजच्या डिजिटल युगात बौद्धिक संपदेचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्यामुळे सृजकांना त्यांच्या कामाचे रक्षण होते आणि त्याच्या कल्पनाशक्तीचा सन्मान केला जातो. त्यांना आर्थिक व सामाजिक मान्यता मिळते. शेवटी जागतिक बौद्धिक संपदा दिन आपल्याला हे शिकवतो की सृजनशीलतेचे आणि नवकल्पनांचे रक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे आपण इतरांच्या अधिकाराचा सन्मान करतो आणि स्वतः काहीतरी नवे निर्माण करण्याची प्रेरणा घेतो. धन्यवाद.